हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विद्या तोनिवन चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि आत्ताचा हा दिवस आहे दिवाळीचा, खूप जास्त आनंदाचा. सगळ्यांचा हा दिवस खूप जास्त आनंदात जाओ, छान जाओ. आणि मी सकाळपासून थोडं रेकॉर्ड करते, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आता ते मी याच्या पुढे तुम्ही बघालच, पण माझ्या चॅनलवर जर तुम्ही नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही दिवाळी आणि पुढची दिवाळी आम्हाला गोड जाऊ द्या, आणि तुमची पण दिवाळी खूप जास्त गोड जाऊ द्या. आणि आता आम्ही फटाके फोडणार आहे, हो ना अक्षदा? हो. आणि बघा, अक्षदाने किती छान डेकोरेशन केलं. आईला खूप मदत केली होती असं डेकोरेशन करायला. अक्षदाने खूप छान केले. आणि चला तर मग आवरलंय, मस्तपैकी पूजा झाली आहे, सगळं झालं. चला तर मग हे बघा, आमची पूजा पण झाली आहे. इथं पूजा करून झालेली आहे. आणि मस्त, हां मस्त. आणि इथे हे असं डेकोरेशनचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि हे इथे असे मस्त लक्ष्मीचे पावलं काढले छोटे छोटे. आणि इथे आहे अशी मस्तपैकी बॉर्डर काढलेली आहे. आमची रंगोली कशी वाटली? चला तर मग आता झालंय सगळं मस्तपैकी. आणि अक्षरच पप्पा गेले थोडीशी बाहेर, ते येईपर्यंत मला वेळ आहे. तर माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे, पुरणपोळी पण झालेली आहे. आणि तुम्हाला सांगू, आजची माझी पुरणपोळी इतकी सॉफ्ट झाली, इतकी सुंदर झालेली आहे ना, की काय सांगू. खाल्ल्यावर कळेल तसं आम्हाला, म्हणजे बाकीच्यांना. मला तर वाटतं इतकी सॉफ्ट झालेली, हात लावला तरी अशी मोडते, इतकी सॉफ्ट झालेली. आणि चवीला तर छानच असणार आहे, हो ना अक्षदा? असणार की नाही छान? येस, अक्षदाला पण आवडायला लागली आता पुरणपोळी. आधी नव्हती खात अक्षदा, आता ती आवडीने खाते छान. चला तर मग आता झालंय सगळं. तर आता मस्तपैकी फटाके फोडायला जायचं आम्हाला. गाण्याची पूजा पण करून झाली आमची. आणि हो, हे बघा मेहंदी काढली ती आम्ही छान छान. अक्षूची मेहंदी बघा, आमच्या अक्षूची मेहंदी. येस, ए नाव काढले अक्षदाचं, ए. आणि इकडे अक्षदा नाव काढले आम्ही, अक्षदा. हां, तर आता झालं. तर म्हटलं चला आता तुमच्याशी थोडंसं बोलून घेऊया. सकाळपासून बोलायला वेळ नाही भेटला, फक्त क्लिप्स काढत होते थोड्या व्हिडिओच्या, पण बोलायला असा वेळच भेटत नव्हता. तर म्हटलं चला आता थोडा वेळ आहे, तर आधी तुमच्या सगळ्यांशी बोलून घेऊया, तुमच्या सगळ्यांना दिवाळी विशेष करूया. चला तर हां, सगळ्यांना हॅपी दिवाळी बोलवा. हॅपी दिवाळी. येस, हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. चला आता आम्ही खाली जातो आणि फटाके फोडतो. चला तुमच्यासोबत पण तुम्हाला पण दाखवते. अक्षदा घाबरते की नाही काय माहिती नाही, मागच्या वर्षी खूप घाबरत होती, आता बघूया घाबरते की नाही. आणि हो, ही बघा आता पूर्ण लुक. थांबा एक मिनिट. चला तर मग आता हे बघा माझं पूर्ण लुक आहे. कशी दिसते मी? छान दिसते का? मी कशी वाटली तुम्हाला ही साडी? छान आहे, यांच्या पसंतीची आहे, आमच्या आहोंच्या पसंतीची, अक्षराच्या बाबांच्या पसंतीची. कशी वाटली तुम्हाला सर्वांना ही साडी? पण छान दिसते. आणि मला दिसतोय का? छान दिसतोय ना? हे बघा मस्त पदर वगैरे आहे, इतका सुंदर आहे ना. मला ही साडी खूप जास्त आवडली होती, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया आज चलून कशी दिसते मी. सांगा नक्की कमेंट करून. माझ्या सगळ्या मैत्रिणी बघतात मला माहिती आहे, आणि सगळ्यांनी सांगायचे कशी दिसत होते. ओके? आणि हो, आमच्या अक्षरा पण कशी दिसत सांगा हा नक्की. त्यामुळे तुम्हाला अक्षराचा पण एकदा नाही होता. आणि ही आहे आमची अक्षदा. आई आणि तिने ना थोडं मॅचिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्याच अंश आम्ही सेम पण आहोत, हो ना अक्षदा? झालं, आमचं डिटेलिंग सुरू झालं आहे. बघा कशी करते, बघा अक्षदा. राऊंड कर. दाखवा. आली दिवाळी, आली. हे बघा, ही आहे आता सकाळची वेळ. आणि सकाळी 5:30 वाजताच आम्ही सर्वांनी मिळून ही छान अशी मोठी रांगोळी काढली होती. आणि ह्या रांगोळीला आम्हाला 2-2.5 तास लागून गेले होते, एवढी मोठी रांगोळी काढायला. पण 2-2.5 तासाचं फळ हे एकदम छान भेटलं आहे. खूप छान रांगोळी झाली होती. आणि त्यानंतर आता ही आहे दुपारची क्लिप. दुपारी मग मी काय केलं होतं, असं फुलं खूप आणली होतं आम्ही, मला खूप आवडतात फुलं, तर आम्ही आता गॅलरीमध्ये असं डेकोरेशन तयार करून घेतलं होतं. आणि इथे मी दुपारी आता 3 वाजत आलेले आहे, इथे पूजा मांडून घेतलेली होती. तुम्ही म्हणाल पूजा एवढ्या लवकर का? तर आम्हाला ॲक्च्युली आमचे जे ट्रान्सपोर्ट आहे तिथे जायचं असतं पूजेसाठी, आणि मग आल्यावर खूप घाई होते, त्यामुळे मी पूजेचं फक्त एक बेसिक असं मांडून ठेवलेलं असतं. त्यानंतर पूजा करणार आहे. आणि आता इथे
आम्ही निघालो आहोत आता ऑफिसला जायला. याच्या आधी माझी पूजा मांडून झालेली होती, घर आवरून झालं होतं आणि अर्धा स्वयंपाकही करून झालेला होता, कारण यायला आम्हाला 6 सव्वा 6 होतात आणि त्यानंतर जर करायचं सगळंच करायचं म्हटलं ना तर नाही होत. आणि हे बघा सर्व ठिकाणी सर्वांनी असं छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि आता आम्ही निघतोय. आता आम्ही आलो आहोत आमच्या ट्रान्सपोर्टला जेवढ्या पण ट्रक वगैरे असतात सगळ्यांची पूजा करावं लागते आणि त्यामुळे ह्यावर्षी कमी ट्रक आहेत. दरवर्षी खूप सारे असतात, ह्यावेळेस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे लवकर आता मी पूजा करून घेणार आहे इथे. इथे आम्ही आलो होतो पूजेवरून. संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि नैवेद्य वगैरे बाकी होता, तर म्हटलं आधी नैवेद्य तयार करून घेते. तर इथे मी आता मस्तपैकी पुरणपोळ्या तयार करून घेते आहे. सार भात आणि कुरड्या पापड माझे तळून झालेले होते. फक्त आता मला पुरणपोळी करायची होती आणि पुरणपोळी झाल्यावर भजी पण करून घेणार होते नैवेद्यासाठी आणि मग पूजा करायची होती. तर म्हटलं आणि साडी मग मी काय चेंज केली नाही तिथून आल्यावर. तर म्हटलं चला आता आधी पोळ्या करून घेते, सगळ्यांच्या पोळ्या एकदाच करून घेते, कारण नंतर मग पूजा आणि मग खाली पण जाणार फटाके वगैरे फोडण्यात खूप वेळ जाईल. तर मग आता मी इथे आधी पोळ्या करून घेते. चला मध्ये आता पोळ्या करून घेते. हे बघा अक्षदा किती एन्जॉय करते, मस्त. मागच्या वर्षी जेव्हा होतं तेव्हा इतकी घाबरत होती, हातात सुरसुरीसुद्धा पकडत नव्हती, पण ह्यावेळेस छान करते. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली दिवाळी. तुम्ही पण एन्जॉय नक्की केली असणार आहे. आणि तर मग आता कसा वाटला तुम्हाला माझा दिवाळीचा हा व्हिडिओ? आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि 500 सबस्क्रायबर तरी नक्की पूर्ण करा. थँक्यू.